2/3 मेजॉरिटी पुढचं पण किती प्रश्नचिन्ह आहे. अशा परिस्थितीमध्ये 2031च्या आधीच्या लोकसभेला काय होईल आणि जर करायचं असेल तर काय करावं लागेल. दुसरा मुद्दा, प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांचा असा सूर आहे, म्हणजे साऊथमधले असतील किंवा महाराष्ट्रातला जर मनसेसारखा विचार करायचा असेल, उबाटासारखा विचार करायचा असेल, त्यांचं स्पष्ट मत आलं की हिंदी काऊ बेल्टमध्ये हे मतदारसंघ अधिक वाढवण्याचा अजेंडा होता आणि प्रादेशिक भाषा असणारे पक्ष असतील तिथल्या पक्षांना संपवणं हा एक अजेंडा होता. मला एक सांगा की जर सगळ्या राज्यांमध्ये सारख्याच जागा वाढत आहेत, समजा उत्तर प्रदेशामध्ये 50% वाढतात तर महाराष्ट्रातही वाढत आहेत. तुम्ही तर महाराष्ट्राचे पक्ष आहात ना, त्यामुळे आज जेवढं पर्सेंटेज तुम्हाला इथे आहे तेवढंच पर्सेंटेज तुम्हाला मिळत आहे. कुठेही असं तर होत नाही आहे की युपीच्या आणि बिहारच्या जागा वाढतात आणि महाराष्ट्रात वाढत नाही आहेत. महाराष्ट्रातले तेवढ्याच वाढत आहेत. त्यामुळे मुळामध्ये वेगवेगळी कारणं शोधण्याचा प्रयत्न आहे, महिला विरोधी लोकांचा कारण शोधण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला मी सांगतो 2029ला हे लागू होईल, त्याकरता महिला या सगळ्या पक्षांना वटणीवर आणतील.